वन्य प्राण्यांमुळे पिकांचं नुकसान होतंय. सरकार देत आहे 90% अनुदान. नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक महत्वाची माहिती. जर तुमच्या पिकांचं नुकसान वन्य प्राणी, भटकी जनावरे किंवा बांधावरील वादांमुळे होत असेल तर ही योजना तुमच्यासाठी उपयोगाची ठरू शकते. महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांच्या पिकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तार कुंपण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेताभोवती काटेरी तारांचं कुंपण बांधण्यासाठी अनुदान दिलं जातं. जर प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या बांधावर कुंपण केलं तर बांधावरील वाद कमी होतील, पिकांचं नुकसान टळेल, वन्य व हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळेल. ही योजना भटकी जनावरे, रानडुक्कर, नीलगाय, माकडं यांच्यामुळे होणारं पिकाचं नुकसान रोखण्यासाठी उपयुक्त आहे. आता पात्रता आणि अनुदान किती मिळेल ते पाहूया. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार शेतकरी असावा. त्याच्याकडे स्वतःची शेतजमीन असावी. जमिनीच्या क्षेत्रानुसार अनुदान 1 ते 2 हेक्टर जमीन 90% अनुदान, 2 ते 3 हेक्टर जमीन 60% अनुदान, 3 ते 5 हेक्टर जमीन 50% अनुदान, 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन 40% अनुदान. म्हणजेच लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी ही योजना खूपच मोठा दिलासा ठरू शकते. आता तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? तार कुंपण योजना खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे का, की अजून काही सुधारणा होण्याची गरज आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण योग्य माहिती मिळाली तर नुकसान नक्कीच कमी होऊ शकतं. अशाच शेतकरी हिताच्या फॅक्ट बेस्ड आणि सरकारी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाफॅक्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.